प्रशांत महासागर हा आपल्या विचारापेक्षा पण जास्त मोठा आहे. प्रशांत महासागरमध्ये पृथ्वीच्या आरपार खड्डा केला तरी तो दुसऱ्या बाजूने प्रशांत महासागरमध्येच निघेल. एकूण 5 महासागर आहे. त्यामध्ये प्रशांत महासागर मोठा मानला जातो. हा एकूण 165 दशलक्ष चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. जगातल्या आपल्या डोंगर, जंगल, वाळवंट यापेक्षा पण हा मोठा मानला जातो. जर कोणी माणूस प्रशांत महासागरमध्ये हरवला त्याचा भेटण्याचा चान्स जवळजवळ नाहीच आहे. आपण अशा एका व्यक्तीची खरी घटना ऐकणार आहे की कसा आपल्या छोट्या बोटवरून प्रशांत महासागरमध्ये हरवला होता, आणि ते पण 10-15 दिवसासाठी नाही, पण एकूण 438 दिवसासाठी. या माणसाने एकूण असा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला की हा रेकॉर्ड कुणाला तोडायची काय विचार करायची पण कोण हिंमत करणार नाही. या व्यक्तीचे नाव होते जोस सॅल्वाडोर अल्वारेंगा. या व्यक्तीने पूर्ण 438 दिवस एका छोट्या 7 फूटच्या बोटवर कसे काढले. पण प्रश्न हा आहे की 14 महिनेपर्यंत हा समुद्रामध्ये एकटा जिवंत कसा राहिला. पण त्याच्या आधी आपण हे जाणून घेऊ की हा समुद्रात का गेला होता. ही गोष्ट आहे 2012ची. मेक्सिकोच्या छोटे गाव कोस्टा अझुल मध्ये हा जोसे राहत होता. जोसे 36 वर्षाचा होता आणि हा मासेमारीमध्ये एक्सपर्ट होता. 17 नोव्हेंबर 2012 दिवशी जोस आपल्या एका मित्रासोबत मासेमारी करायला रवाना झाला. छोट्या बोटवरून याचा प्लॅन होता की समुद्रामध्ये 30 तास मासेमारी करणे आणि परत यायचे. म्हणून जास्त खायचं प्यायचं पण सामान नव्हतं घेतलं. पण त्याला काय माहित होतं येणारे 438 दिवस त्याच्यासाठी किती कठीण असणार आहे. ते समुद्राच्या तटापासून 120 किलोमीटर लांब गेले आणि मासेमारीचा जाळ बसवला. परंतु त्याच वेळेस एक भयानक वादळ आलं. आपला जीव वाचवण्यासाठी जाळ तिथेच सोडून परत फिरले. एकूण 6 तास बोट चालवत आल्यानंतर समुद्र किनाऱ्यापासून फक्त 20 किलोमीटर लांब होते. त्यांना त्यांचं गाव पण दिसू लागले होते. पण अचानक बोटचं इंजिन खराब झालं. ना त्याच्याकडे चप्पू होता, नाही डायरेक्शन कंट्रोल करता तो सेल. पण त्यांच्याकडे एक रेडिओ होता ज्याच्याने त्याने आपल्या बॉसला लोकेशन पाठवलं आणि उत्तराची वाट बघत बसला. पण बॉसचं उत्तर येऊपर्यंत त्याच्या रेडिओची बॅटरी संपली आणि बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट संपून गेला. जोसे आणि त्याचा साथी या शॉकमध्येच होते. तेवढ्यात जोरात हवा चालू झाली आणि तटापासून अजून लांब होत गेले. आधी दिसणारे गाव आता त्यांना दिसत पण नव्हते. त्यांच्या बॉसने एक सर्च पार्टी पण पाठवली आणि त्यांना प्रशांत महासागरमध्ये पण शोधलं, परंतु वेळ निघून गेलेली. जसे जसे दिवस जात होते जोसे आणि त्याच्या साथीचं जिवंत राहणं मुश्किल होतं. ज्या गोष्टीला 5 दिवस झाले होते आणि जोरात हवामुळे त्यांची बोट 450 किलोमीटर आत ढकलली गेली होती. ते एवढे आत होते की चारी बाजूला नुसतं पाणीच पाणी होतं. त्यांची बोट एवढी छोटी होती की लांबून पण त्यांना कोणी बघू नाही शकणार. नाही त्यांच्याकडे फ्लेअर गन होती हवेत मारण्यासाठी. त्या दोघांना कळालेले की आपले जिवंत राहण्याचे चान्सेस 1% पेक्षाही कमी आहेत. त्यांनी आणलेलं खाणं पिणं पण संपून गेलेलं. आता खाणार काय ते? तर बोटवर आलेले पक्षी पकडून नाही तर जवळ आलेला मासा पकडून कच्चा खायला चालू केलं. समुद्राचं पाणी पिऊन मरू शकतात म्हणून समुद्रामधलं बॉटल घेऊन पावसाचं पाणी जमा करून पित होते. जर पाऊस नसला तर मासे किंवा कासवाला पकडून त्यांचं रक्त पित होते. ते पण सापडलं तर. दिवस निघत गेले, महिने निघत गेले हे टॉर्चर सहन करत. अखेरकार जोसच्या साथीला हे टॉर्चर सहन नाही झालं आणि त्याने पाण्यात उडी मारून जीव दिला. आता जोसेकडे बोलायला पण कोण नव्हते. एकटा त्या बोटवर होता. चारी साईडने समुद्राने घेरलेलं. मॅपमध्ये बघितलं तर जोस या जागेत होता जिथे क्वचितच कार्गो शिप पण ये जा करतात. हा जगातला सगळ्यात शांत हिस्सा मानला जातो. मेक्सिकोच्या तटाला सोडून 6 महिन्यापेक्षा पण जास्त झाले होते. जोस जास्त फ्रस्ट्रेट झालेला होता. एक दिवस जोसला लांब कार्गो शिप जाताना दिसली. मागच्या 6 महिन्यात ही पहिली शिप बघत होता. हे बघून त्याला जिवंत राहण्याची आशा परत आली. त्याने शिपकडे वेगवेगळे इशारे केले, पण शिपच्या कॅप्टनला ही छोटी बोट दिसली नाही आणि त्याची जगण्याची आशा परत निघून गेली. 11 महिन्यानंतर जोसचा या बोटवर 8000 किलोमीटर प्रवास करून झालेला. त्याचे सगळे कपडे पण फाटून गेलेले. पण शेवटी त्याचं नशीब एवढे महिन्यांनी चमकलं आणि 30 जानेवारी 2014 म्हणजे पूर्ण 14 महिन्याने त्याने आपल्या बोटच्या बाजूला नारळ वाहताना दिसले. त्याला समजून गेलेले की कुठले तरी आयलंड जवळ आलेला आहे. थोड्या वेळाने त्याला आयलंड पण दिसू लागले, पण हे पण आयलंड मिस नको व्हायला म्हणून तो पाण्यात उडी मारून पोहत आयलंड जवळ गेला. मागच्या 14 महिन्यामध्ये जोसने पहिल्यांदाच जमिनीवर पाय ठेवला होता. गेल्यावर त्याने तिथं बीच हाऊस बघितलं. त्यात तिथला राहणारा एक माणूस होता. हे आयलंड मार्शल आयलंडचा रिमोट आयलंड होतं. त्याला इबॉन ॲटॉल बोलतात.
आणि हे आयलंड जोसच्या स्टार्टिंग पॉईंटपासून 11,000 किलोमीटर लांब होतं. तिथून जोसला आपल्या घरी पाठवलं गेलं. पोचल्यानंतर जोसच्या अडचणी कमी नाही झाल्या. त्याने 438 दिवस नावाचे पुस्तक पब्लिश केले. त्याच्यानंतर त्याला आपल्या साथीला मारण्याचा आरोप केला गेला. त्याच्या हिशेबाने त्या साथीने सुसाईड केले होते. आशा करतो हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.